नमस्कार मित्रांनो, आपण आज रुई शिवरामध्ये तुमचं नाव काय? विठ्ठल शिंदे यांनी भाऊंनी आपल्याला फोन केला होता. तर घरामध्ये साप आहे, म्हणजे घरामध्ये आतमध्ये जे पलंग आहे त्या पलंगाच्या खाली साप असलेला आहे. आपण जाऊ आतमध्ये व्यवस्थित त्या सापाला पकडू आणि इथं जे जमलेले वस्तीवरले त्यांची आपण भयभीत पण दूर करू. आतमध्ये बघू शकता तुम्ही घरामध्ये, इथं अंधार पण भरपूर आहे. सामान थोडंसं काढताना काढावं सांग. लाईट नाही घेत हां. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तो नाग बसलेला आहे. उंदीर किंवा बेडूक खाऊन बसलेला असं. काय घरामध्ये जास्त प्रमाणात उंदरं असतात, त्या उंदराला खाण्यासाठी घरामध्ये आला असतात. आता रानची वस्ती आहे, तर तुम्ही बघू शकता बाकी घरामधले पण. तर त्याला आपण सुखरूपरीत्याने बाहेर काढू आणि मस्त आहे ना बसेल. हा त्यांना लय मोठा आजोबा खाली. हा का आजोबा. आपण त्याला काढू बाहेर. जमलेले बघू शकतात बाहेर सर्व आपण त्या सापाबद्दल व्हिडिओ काढा ना धरताना. हो काका एक मिनिट व्हिडिओ काढा. हा हा मग जास्त 90 मिनिट नाही गेल ना मित्रांनो. आपण त्याला व्यवस्थितपणे बाहेर काढू. तुम्ही बघू शकता कसा बीच फणा काढून ज्यावेळेस नागाला धोक्यात चिन्ह वाटतं त्यावेळेस भरलेला आहे. आपण बघू शकता ते बोलले छोटा आहे, छोटा नाही, चांगला बिग साईज मध्ये. सावलीमध्ये अंगणामध्ये तिकडे ऊन आहे ना, उन्हामध्ये कसं काय घेता नाही. मित्रांनो तुम्ही बघू शकता नाग जातीला साप आहे आणि कशा प्रकारे त्यांनी फिडिंग पण घेतलेली. पण मग तो ॲग्रेसिव्ह पण किती ॲग्रेसिव्हची. ज्यावेळेस नागाला धोक्याचं चिन्ह वाटतं तर त्यावेळेस तो त्याचा फणा वगैरे काढत असतो. कोणता तो इंडियन स्पेक्टिकल कोबरा. आपल्या मराठी भाषेमध्ये याला नाग नावाने ओळखले जातात. त्यांना उंदीरच खायला असं किती ॲग्रेसिव्ह तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तो शिडी घेतोय. तुम्ही ज्या त्या ठिकाणी मित्रांनो त्याला आपण बॉटलमध्ये पॅक करू. आता घाईगडबडीमध्ये ड्युटी होतो आपण. ड्युटीवरूनच अविनाश कुसाळकर आपले मित्र इथलेच परिसरामध्ये त्यांनी फोन केला म्हणे शेजारी घरामध्ये साप शिरलेला आहे म्हणे. नंतर त्यांनी आपल्याला व्हॉट्सअपला पण फोटो सापांची, म्हणजे काही जण आपल्याला ओळख पटवण्यासाठी लवकर आपल्याला हे करतात. त्याला आपण कोणती जास्त प्रकारची जण पोहोचवतो डायरेक्ट त्याला पॅक करू. म्हणजे ती कारण साप किती दिवसापासून उपाशी असतो ते त्यालाच हे असतं. ते आहे ना आता. त्याला बर्नीमध्ये आपण पॅक करू. बर्नी द्या बरणी द्या बरणी असा झाला होता ना. अहो बर बघू शकतात कसा फुगतो. ज्यावेळेस नागाला धोक्याचं चिन्ह वाटतं त्यावेळेस तो त्याचा फणा वगैरे काढतो. बाकी अदर कोणते साप आहे ना फणा काढत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सगळेजण म्हणतात का नागच निघला. पण मग नागाची ओळखायची एक चिन्ह असतं का, ज्यावेळेस नागाला धोक्याचं चिन्ह वाटतं त्यावेळेस तो त्याचा काढत असतो. माल पाहून घेऊन त्याला. मित्रांनो आपण समीर दादा सोबत पॅकिंग करतोय.
तर आजूबाजूचे सर्वजण घाबरलेले आहेत वस्तीवरचे. भाऊ एक काम करा ना, हे मोठे भरीत घाला. चला जाऊ दे राहू दे बस. तर मावशी तर तिकडं लांबून म्हणतात यात तुम्ही बरणी पण घेऊन या जावं. आता ड्युटीवरले माणसं कसं काय फास्टमध्ये हातातलं काम सोडून रेस्क्यूसाठी यावं लागत आणि हातात जे तर आपण मित्र समीरने व्यवस्थितपणे त्याला लॉक पण केलेलं आहे. बारीक